नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला. आणि हा बाग बघून तुम्हाला आठवत असेल की मागच्या वर्षी आपण इथे आंबे बहार कमी फुटला असताना 1700-1800 कॅरेट माल हार्वेस्ट केला 500 झाडामध्ये. आणि झाडाचा घेर बघता तो माल किरकोळच होता. पण यावर्षी म्हणजे परत दुसऱ्यांदा बार कसा फोडावा, म्हणजे सलग 2 वर्ष 3 वर्ष किंवा बाग फेल जाऊ नये याच्यासाठी काय काय आपण करतो, काय नियोजन करतो, स्टोरेजसाठी काय करतो, याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर हे आपण जे आता व्हिडिओ टाकलेला होता मागचा, तर ते आणि हे बागेला एकाच दिवशी आपण पाणी फोडलं होतं. 4 डिसेंबरला आपण पाणी फोडलं आहे बागेला. 4 डिसेंबरला पाणी फोडल्यानंतर आज फुलाची कंडिशन आपल्याला अशी पाहायला मिळते. काही झाडांमध्ये असं खूप जास्त ओव्हरलोड असे फुलं आलेले आहे. हे बघा, म्हणजे प्रत्येक पानामध्ये 2-2, 3-3 फुलं इथे आपल्याला जाणवत आहे. आणि याच्यासाठी आपण पाणी दिल्यापासून काय काय ट्रीटमेंट केली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवर्जून ऐका. स्क्रीनवर मी तुम्हाला औषधांची नावे सुचवतोच. तर इथे आपण बघा काय केलं. सुरुवातीला ड्रीपनी 3 ते 4 तास पाणी दिलं पहिलं 4 तारखेला. 5 तारखेला आपण इथे फ्लोनी पाणी दिलं. फ्लोच्या फट्ट्या दिसते तुम्हाला अशा. आणि पहिल्या 2 पाण्यासोबत आपण काहीच केलेलं नाही, म्हणजे काहीच सोडलं नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर 6-7 दिवसानंतर वापसांवर आपल्याला थोडे डोळे फुगायला लागले. डोळे फुगायला लागल्यानंतर आता ही जमीन थोडी मध्यम हलकी, त्याच्यामुळे 7-8 दिवसांनीच आपल्याला डोळे फुगायला लागले होते. तर डोळे फुगायला लागल्याबरोबर आपण काय केलं की इथे एक स्प्रे घेतला, कीटकनाशक, बुरशीनाशक, इमिडा घेतला. त्याच्यामध्ये आपण साप पावडर घेतलं साधं. आणि त्याच्यामध्ये आपण ताबोली आणि चिलेटेड झिंक, ताबोली 0.3नी आणि झिंक आपण तिथे स्प्रेमध्ये ॲप्लिकेशन केलं. तो स्प्रे घेतल्यानंतर सेकंड पाण्याला आपण 0.60-20 हे वॉटर सोल्युबल सोडलं. आता 0.60-20 कशासाठी सोडलं? फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा झाडामध्ये तयार व्हायला वेळ जरी लागत असेल तर ती लवकर हे व्हावी, म्हणजे झाडाला लागू व्हावं आणि आपल्याला फुलं निघण्यासाठी अडचण येऊ नये, ह्यासाठी आपण ते सोडलं होतं. त्यानंतर थंडी थोडी अति असल्यामुळं आपण इथे सल्फरचं ॲप्लिकेशन केलं, जे 90% मधलं फर्टिस नावाने येते, सल्फर मिलचं. तर ते आपण इथे एकरी 6 किलो अशा प्रमाणात आपण इथे सोडलं. आणि एवढं सोडल्यानंतर आपल्याला इथे थोड्या प्रमाणात फुलं दिसायला लागले. तर थोड्या प्रमाणात फुलं दिसायला लागल्यामुळं आपण इथे समजलो की आपल्याला आता फुलासाठी काही करायची गरज नाही. पण शेतकऱ्याच्या मागणीनुसार आपण इथे सेकंड स्प्रे घेतला, जो की आपण थ्रिप्ससाठी. माईट्सचा अटॅक सध्या काही आहे नाही, त्यामुळं माईट्ससाठी काही आपण काही घेतलेलं पण नाही आणि याची गरजही नाही आहे. तर दुसरा आपण त्याच्यानंतर इथे आपण जो स्प्रे घेतला तो स्प्रे आपण थ्रिप्स आणि माव्यासाठीच घेतला. तर त्याच्यामध्ये आपण सोलोमन, जे बायर कंपनीचं आहे ते सोलोमन आपण इथे घेतलं. त्याच्यासोबत एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेऊन क्विकॉन त्याच्यामध्ये आपण ॲड केलं. क्विकॉन आणि 0.946 खत परत आपण फॉस्फरस पोटॅशच्या पूर्ततेसाठी दिलं. त्यानंतर क्विकॉन हे आपण याच्यासाठी दिलं होतं की काही डोळे बरेचसे शांत होते. अति थंडी असल्यामुळं काय की ते डोळे बाहेर पडत नव्हते, म्हणून आपण इथे क्विकॉनचा वापर केला. जो की आपण जेव्हा बाग नवतीवर जातो त्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करतो. पण आपण इथे शेतकऱ्याच्या मागणीनुसार बाग तर फुटणारच होता, बिना स्प्रेनीच बाग फुटणार होता. पण शेतकऱ्याला वाटलं की रिस्क नको, म्हणून आपण तो स्प्रे घेतला. आणि आता इथे एक सांगायचं म्हणजे मेन म्हणजे काय की आपण इथे बेसल डोस अजूनही टाकलेला नाही आहे. बेसल डोस किंवा जे शेतकरी टाकतात DAP 10-20, सल्फर, पोटॅश, DAP हे जे टाकतात, हे टाकून बाग फुटतो, हे बिलकुल चुकीचं आहे. हे तुम्हाला इथे लक्षात येते. आपण 2 व्हिडिओ याच्यावर बनवले आहेत. दोन्ही बागांचे व्हिडिओ तुम्ही बघताय. दोन्हीही मेंबर्ससाठी व्हिडिओ बनवलेले आहे, जे आपले लोक मेंबर्स आहेत, आपल्या चॅनलचे मेंबर्स आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांना आंबेबाराचं नियोजन पाहिजे असेल आणि आंबेबार धरायचा असेल, काहींनी पाणी फोडलं असेल, काहींना 4-5 दिवसात फोडायचं असेल किंवा 10 दिवसात फोडायचं असेल, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला सगळ्यात बेस्ट आहे. वातावरण सेम आहे, खूप जास्त बदल नाही आहे. त्याच्यामुळं आपण मी जे सांगितलं आहे आता ह्या पद्धतीचं जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर 100% तुमचा बाग फुटून जाईल आणि दरवर्षी असाच फुटेल.
ही मी तुम्हाला म्हणजे सांगू शकतो. तर ज्यांना याच्यापेक्षाही काही वेगळ्या अडचणी असेल ते कमेंट्समध्ये कमेंट्स करा, जेणेकरून त्या अडचणीवर आपण बोलूया. आणि ज्यांना आपला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे त्यांनी आपली मेंबरशिप घेऊन हा व्हिडिओ पाहू शकता. मेंबरशिप याच्यासाठी की जे गरजेचं आहे, ज्यांना गरज आहे आंबे बारासाठी काय काय करावं. मला बरेच फोन येतात, मेसेज येतात, पाणी किती सोडावं, काय सोडावं. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं पाण्याची पद्धत सांगितली, कसं कसं दिलं. 8 दिवसाला, 7 दिवसाला ठिबकने आपण खूप कमी वापर केला पाण्याचा. फ्लोनीच आपण इथे पाणी दिलं. शक्यतो आपण फ्लोनी ठिबकच्या पाण्यावर बाग फोडत असतो, पण यावर्षी अतिथंडी असल्यामुळे आपण फ्लोच्या पाण्यावर भर दिला. कारण अतिथंडीमध्ये ठिबकच्या पाण्याचा वापसा होत नाही, मुळी बंद होते. फ्लोच्या पाण्याने लवकर वापसा होतो आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहते, त्याच्यामुळं आपल्याला मुळी चोकअप होत नाही, मुळी बंद होत नाही, मुळी चालू राहते आणि आपला बाग फुटून जातो. तर चला, धन्यवाद. तुम्हाला जी माहिती मिळाली असेल ती तुमच्या कामाची असेल असं समजून मी व्हिडिओ बंद करतो. धन्यवाद.